नमस्कार मित्रांनो, चिंचाळे या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 10 गट पळून झालेत आणि त्या 10 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेत चला मग बघूया। गट क्रमांक 1 चा निकाल आहे। 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 वरून कंदूरचा राजा सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा संतोष तोडकर यांचा साई पळाला। सुंदर अशी गाडीवरती ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर। काय गाडी पळाली वय, गाडीच पळाली, गाडी कुणीच गटाला झोपली नाही, सिंगल गाडी पळाली आणि नक्कीच गाडीचं निर्विवाद वर्चस्व म्हणावं लागेल। ही होती गाडी गट क्रमांक 1 मधून सेमीसाठी पात्र झालेली। गट क्रमांक 2 चा निकाल। 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 मधून उंबरगाव तारगावकरांचा रायफल पळाला आणि त्या रायफल सोबत पळाला पिस्टन बापूशेठ आंबेकर वडकी यांचा पिस्टन 2211। गाडीवरती ड्रायव्हर होते प्रणव ड्रायव्हर। नक्कीच आज डोळ्याचं पारणं फिटलं अशी गाडी पळाली पिस्टनची। असं वाटत होतं पिस्टन मागे राहतोय की काय, नक्कीच पिस्टननं त्यानं दाखवून दिला खरंच या बैलगाडा क्षेत्रात त्याला जर बैल साथ देणार असेल तर तो नक्कीच पळतो। नक्कीच आज सेमीसाठी पात्र झाला आहे आपला पिस्टन 2211। गट क्रमांक 3 चा निकाल आहे। 3 मध्ये जोरदार लढत झाली, त्यामध्ये वाकसेवाडीकरांच्या गाडीचा 1 नंबर आला, कारण की तास क्रमांक 4 मधून गाडी पळाली। निकाल जो आहे तो थोडासा ऑब्जेक्शन आलेला आहे, कारण की का गाडी जी आहे ती गाडी जी आहे तास पलटी करून त्या बैलाचा पाय त्यामध्ये गेलेला, परंतु बघूया आता निकाल काय येतोय। गट क्रमांक 4 चा निकाल आहे। तास क्रमांक 4 मधून सुंदर अशी गाडी पळाली वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आणि त्याच्यासोबत पळाला निमगावकरांचा भारत पळाला। सुंदर अशी गाडी अमर तात्या ओंडकर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली आहे। नक्कीच आज अंबरनाथचा जो वाटेगावचा बादल आहे चांगल्या स्पीडमध्ये पळतोय। नक्कीच आज बघूया काय कमाल करतोय हा बादल आणि भारत। गट क्रमांक 5 चा निकाल। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली विनायक शेठ लेंगरे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली राकुस आणि चेअरमनची गाडी आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शुभम ड्रायव्हर होते स्वतः। ठीक आहे, गट क्रमांक 6 चा निकाल। 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 मधून मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा 1 नंबर आला। नक्कीच त्यांचाच पळाला अर्जुन आणि अर्जुन सोबत पळाला जालना एक्सप्रेस सिंघम नावाचा बैल। गाडीवरती ड्रायव्हर होते बाला ड्रायव्हर नेवरेकर। गट क्रमांक 7 चा निकाल। 7 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 मधून बापूशेठ आंबेकर वडकी यांचा नवीन खरेदी मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगरकरांचा पुष्पा पळाला। गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर। आज या गटामध्ये अंगापूरची 1 नंबरची जोडी सुंदर जीवन ड्रायव्हर यांचा सुंदरची गटाला हार झालेली आहे आणि त्याच्यासोबत पळाला सर्जा। नक्कीच काय होते काय समजणं झाले, तिथं जास्त करून 4 आणि 5 या गटातच याच तासातल्या गाड्या जिंकतायत। आता तुम्ही बघितलं सगळ्या ज्या गाड्या आहेत त्या 4 मधल्या आणि 5 मधल्याच आहेत। नक्की काय झाले बैलांना काय समजणं झाले। चलो असू द्या, बघूया आता बाकासूर आपल्या कोणत्या गटात पळते। गट क्रमांक 8 चा निकाल। 8 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 4 मधून दिगंचीकरांचा पार्टनर पळाला आणि खरसोंडीकरांचा सुंदर पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली बबन ड्रायव्हर रेनवरेकर यांनी। गट क्रमांक 9 चा निकाल। 9 मध्ये तास क्रमांक 3 मधून गाडी पळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा रैना आणि त्याच्यासोबत पळाला किरणप्पा यांचा सेमी 9 चा निकाल परत एकदा सांगतो, माझ्याकडून चुकी झाली। छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या पळाला बापूसाहेब भाडळे यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत पळाला किरणप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आणि गाडीवरती ड्रायव्हर होते शाकीर पठाण। नक्कीच आज ही गाडी गोलालामध्ये असेल बरं का, लय स्पीड लागली गाडीला, लय स्पीड। गट क्रमांक 10 चा निकाल आहे। 10 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली मादळमुठीकरांचा खंड्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शिकरा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते आकू ड्रायव्हर मिलिटरी ऑप्शनकर। नक्कीच या मैदानामध्ये आता टोटल 10 गट पळून झालेले आहेत आणि 10 गटामध्ये चांगल्या लढती बघायला मिळाल्या आहेत आणि नक्कीच जो बकासूरचा पैरा कोण आहे अजून पण समजलेला नाही आहे। नक्कीच गटात सांगा नक्की बकासूरचा पैरा कोण आहे, काय समजेना झाले, पैराचं उलगडणं झालं, कोण म्हणते चिक्या, कोण म्हणते सर्जा, कोण म्हणते कंदूरचा राजा। आता कंदूरचा राजा तर पळाला 1 मध्ये, काय डोकं फिरायची वेळ मामांचं नियोजन, एक परफेक्ट नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं। आणि बघूया
बघूया आता बकासूर कोणत्या गटात पळतोय. धन्यवाद.